नमस्कार. मी भगवान दातार. मित्रांनो, काँग्रेस हा आपल्या देशातला सगळ्यात जुना आणि देशव्यापी पक्ष आहे. या पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचं अधिवेशन नुकतंच गुजरातमध्ये झालं. सामूहिक नेतृत्वाची संकल्पना ही पहिल्यांदा देशात काँग्रेसने आणली असं म्हटलं जातं. यशवंतराव चव्हाणांच्या कल्पनेतून ही कल्पना साकार झाली होती. सध्या मात्र काँग्रेसमध्ये सामूहिक आत्मघाताची संकल्पना राबवली जात आहे की काय असं वाटण्याजोगी सध्याची परिस्थिती आहे. काही उदाहरणं देतो. गुजरातमध्ये जेव्हा पक्षाची बैठक झाली तेव्हा पक्षाचे भावी पंतप्रधान किंवा पक्षाचे भावी अध्यक्ष किंवा पक्षाचे सध्याचे सर्वेसर्वा राहुल गांधी असं म्हणाले की गुजरातमध्ये निम्मा पक्ष भाजपचं काम करतो. आता पक्षाचा नेताच जर असं बोलत असेल तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वासार्हता कशी निर्माण होणार? महाराष्ट्रातली उदाहरणं घेऊ. काँग्रेसने खूप विचारांती खूप गाजावाजा करून आपला नवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये नेमला, हर्षवर्धन सपकाळ. खरं तर त्यांचं नाव किती जणांना माहिती हाच प्रश्न पडावा. या सपकाळ महोदयांनी सूत्र हाती घेतल्या घेतल्या थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला केला. आणि तो हल्लाही इतका बेजबाबदार शब्दात की ते म्हणाले की देवेंद्र म्हणजे औरंगजेब. देवेंद्रांची तुलना त्यांनी औरंगजेबाशी केली आणि ती अशा शब्दात केली की औरंगजेब किती क्रूर होता, त्यांनी त्याच्या भावाला मारलं. नुसतं मारलंच नाही तर त्याचं मुंडकं दिल्लीभर फिरवलं, धाकट्या भावाला फसवलं, त्याला वेडा ठरवलं, त्याला विष घातलं आणि त्याचाही खून केला. आणि अशा क्रूर औरंगजेबाची तुलना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याशी केली. हे लोकांना कसं रुचेल? काही दिवसातच त्यांना याचा खुलासा करावा लागला. दुसरं उदाहरण आपण घेऊ. सध्याचे काँग्रेसचे बोलभांड प्रवक्ते वडेट्टीवार यांचं. कुठलंही कारण घ्यायचं आणि कोणालाही घसरायचं हा त्यांचा स्वभाव असेल. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर प्रकरण घडलं आणि वडेट्टीवार घसरले ते मंगेशकर कुटुंबियांवर. परवा बोलताना त्यांनी चक्क या कुटुंबाला लुटारू म्हटलं. मंगेशकर कुटुंब हा देशाला लागलेला कलंक आहे हे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली की ज्या लताजींना देशाने भारतरत्न सन्मान दिलेला आहे, ज्या लताजींना प्रत्यक्ष पंडित नेहरूंनी बोलावून अय मेरे वतन के लोगो हे गाणं त्यांच्याकडनं गाऊन घेतलं होतं आणि ते गाणं ऐकताना नेहरूंचे डोळे अश्रूंनी डबडबले होते, त्या मंगेशकर कुटुंबाचा उद्धार वडेट्टीवारांनी असल्या शब्दात केला. तुम्ही वडेट्टीवारांचा तो व्हिडिओ पाहिलात का? त्यामध्ये ते कशा अवस्थेत बोलत होते हा प्रश्न पडावा असं मला वाटलं. कारण ते बोलताना प्रकाश आमटे यांचं नाव घेताना त्यांनी 4 वेळा प्रकाश आंबेडकर असं नाव उच्चारलं. पुण्यातल्या हॉस्पिटलचं नाव सांगताना दीनानाथ मंगेशकर याच्याऐवजी त्यांनी बाळासाहेब मंगेशकर म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांचं नाव घेतलं. हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटल असं ते 3-3दा म्हणत होते. आणि अनेक वेळा त्यांनी तो दीनानाथ तो दीनानाथ तो दीनानाथ अशा शब्दात त्या हॉस्पिटलचा उल्लेख केला. त्यांना ते हॉस्पिटल असं म्हणायचं असावं कदाचित, पण त्यांचा त्यांच्या स्वतःवर आणि त्यांच्या भाषेवरही ताबा नसावा. आता अगदी एक ताजं उदाहरण. आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय समतोल विचारांचे, अतिशय निस्पृह आणि अतिशय कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा तसा लौकिक होता. पण ते मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काहीच काम केलं नाही असा आरोप त्यांचे विरोधक त्यांच्यावर करतात. ते कुठल्याही फायलीवर सहीच करत नव्हते आणि त्यामुळे त्यांना थरथरायटिस हा आजार झाला आहे की काय अशी टीका त्यावेळेस केली जायची. त्यांना बाबा म्हणतात. या पृथ्वीराज बाबांना कधीकधी मध्येच आपल्या खास वोट बँकेची काळजी खूप लागून राहते किंवा त्याची लहर येते की त्यांना कसं सांभाळायचं. तहवूर राणा भारतात आला
NIAने त्याला घसटत भारतात आणलं आणि त्यानंतर पहिल्यांदा पृथ्वीराज बाबा काय बोलले तर या तहवूरला भारत सरकारने पूर्ण न्यायिक संरक्षण दिलं पाहिजे. आता हे म्हणायची काही आवश्यकता आहे? काहीतरी बोलून विनाकारण सध्याच्या सरकारबद्दल संशय निर्माण करणं हे कदाचित या काँग्रेसच्या नेत्यांचं व्रत असावं. सरकारबद्दल तुम्ही संशय निर्माण करा, पण देशाच्या एजन्सीजबद्दल तुम्ही कशासाठी संभ्रम निर्माण करता? पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना मी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं कलेक्टिव्ह एनर्जी. महाराष्ट्रातल्या सगळ्या कलेक्टरांच्या सामूहिक प्रयत्नातून निर्माण होणारी विकास कामं हा त्याचा अभ्यास विषय होता. पण मला असं वाटतं की आता जर मला नवीन पुस्तक लिहायचं असेल तर त्याचं नाव मला कलेक्टिव्ह सुसाईड किंवा कलेक्टिव्ह आत्मघात असंच द्यावं लागेल. काँग्रेसच्या नेत्यांचे हे प्रताप पाहिले की त्यांच्या एकेका प्रतिक्रियेबरोबर काही लाखो मतदार त्यांच्यापासून निश्चितपणे दूर जातील असं सध्याचं वातावरण आहे.